गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे करिता स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणा आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण सूत्रभाष्यकृतो वंदे भगवन्तो पुनः पुनः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 4 समास 9 आत्मनिवेदन भक्ती. सगळ्या भक्तींमध्ये अत्यंत श्रेष्ठ असलेली ही भक्ती. आपण नवविधा भक्तीमधील पहिले 8 प्रकार म्हणजे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य व सख्य या 8 भक्ती पाहिल्या होत्या. 9वी आत्मनिवेदन भक्ती हा भक्तीचा कळस आहे. पहिल्या 8 भक्तींचा समावेश गौणी भक्तीमध्ये होतो आणि गौणी भक्ती म्हणजे काय तर भक्त देवाहून वेगळा असतो, स्वतःला वेगळा समजून देवाला भजतो, म्हणजे तो भक्त द्वैतातील साधना करीत असतो. आणि आत्मनिवेदन भक्ती ही पराभक्ती आहे, जेथे भक्त स्वतःचा देहभाव भगवंत चरणी अर्पण करतो. असा देहभाव संत भगवंतांना अर्पण करत असतात, त्यालाच पराभक्ती म्हणतात. खऱ्या मीची ओळख व खोट्या मीचा बाध होणे हे आत्मनिवेदन भक्तीचे वर्म आहे. परंतु शास्त्र माहीत नसल्यामुळे देवाचे शरीर म्हणजे मूर्ती आणि प्रतीक म्हणजेच देव असे वाटते. देवाचे खरे स्वरूप हे त्याच्या मूर्तीत, देवळात, देवघरात पुरते मर्यादित नसून खरा देव म्हणजेच आत्मा, म्हणजेच विठ्ठल, म्हणजेच आत्माराम, म्हणजेच ब्रह्म, म्हणजेच परमात्मा होय. आणि हे समजून घेण्यासाठी शास्त्रशुद्ध विचार हेच एकमेव साधन आहे. हे समजून उमजून करावे अशी श्रुतींची आज्ञा आहे. आधीच्या 8 भक्तीमध्ये कृतिशीलता होती आणि 9व्या भक्तीत कृतिशीलता कमी आणि विचारशीलता जास्त आहे. पण आपला नेहमी कृतिशीलतेवरच भर असतो. कारण एक तर कृतिशीलता म्हणजे काही करत असताना आपण लोकांना दिसतो की पारायण करतात आहे, पोथ्या वाचतात आहे. तर कृतिशीलता म्हणजे पोथी वाचणे, पारायण करणे, वारी करणे, पारायण करणे हेही भक्ती म्हणून अगदी करणे बरोबरच आहे. परंतु फक्त हेच करत राहणे हे बरोबर नाही, कारण विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे विचारशीलतेशिवाय आत्मनिवेदन भक्ती होऊच शकत नाही. म्हणूनच संतांकडून विचारशीलता शिकावी. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संत कसे विचार करतात तर देहाकडे व जगताकडे पाहण्याची त्यांची दृष्टी कशी असते, शास्त्र अभ्यास कसा करतात, या सर्व गोष्टींचे आकलन करून घ्यावे व त्यांच्या साह्याने ज्ञानदृष्टी विकसित करावी. आत्मनिवेदन म्हणजे काय, ते कसे करावयाचे, त्याचे फळ काय
या 3 प्रश्नांचा विचार केला की आत्मनिवेदन भक्ती हळूहळू समजायला लागते. या भक्तीनंतर काहीच मिळवायचे शिल्लक राहत नाही. म्हणून ही भक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. आजचा हा आत्मनिवेदन विषय कदाचित काही लोकांसाठी अगदीच नवीन असेल, पण पुढचा ग्रंथ समजण्यासाठी या समासाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. कदाचित काही लोक म्हणतीलही की हा खूप किचकट विषय आहे बुवा, हे काय करायचं आहे आपल्याला. पण आपल्याला जर आपलं जीवन खूप सन्मार्गाला लागावं असं वाटत असेल तर याचा शास्त्रशुद्ध विचार केलाच पाहिजे. समुद्रात मिठाचा खडा टाकला किंवा पडला तर तो खडा पूर्ण समुद्राशी एकरूप होतो, पुन्हा वेगळा दिसत नाही. असे एकरूप भगवंताशी होणे यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. समुद्राच्या लाटा उसळल्यानंतर वर उडालेले पाण्याचे थेंब पुन्हा समुद्रात मिसळतात, म्हणजेच आत्मनिवेदन. पूर्णात पूर्ण मिसळणे म्हणजेच आत्मनिवेदन. जीवाचे आत्म्यात मिलन होणे म्हणजे आत्मनिवेदन. मी आणि माझे विसरणे म्हणजे आत्मनिवेदन. आपल्या स्वरूपाशी स्थिर होणे म्हणजे आत्मनिवेदन. निवेदन म्हणजे काय? तर निवेदन म्हणजे सांगणे. आपण एखादा कार्यक्रम चालू असताना कोणीतरी तिथे निवेदन करत असतात, पण ते निवेदन इथे नाही आहे. तर इथे निवेदन याचा अर्थ समर्पण आहे. मग समर्पण कशाचं? तर जीवभावाचं आत्मभावात समर्पण करणे. हे निवेदन बाहेर कुठेही सांगायचे नाही, तर आपण आपल्यासाठी हे निवेदन परमार्थामध्ये करायचे असते. 1, 2 आणि 3 ओळींमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत. मागा झाले निरूपण, आठवे भक्तीचे लक्षण, आता ऐका सावधान, भक्ती नवमी श्रीराम. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे, प्रांजळ करुणे श्रीराम. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, करावे तत्व विवरण, म्हणजे कळे श्रीराम. की आता तुम्हाला मी 8 भक्ती सांगितलेल्या आहेत. आता 9वी भक्ती तुम्ही खूप लक्षपूर्वक ऐका. कारण 9व्या भक्तीत जीवाचे आत्मस्वरूपाशी ऐक्य आहे, त्याचे स्पष्टीकरण ते सांगणार आहेत. आणि आता निवेदनाचेही लक्ष ऐका की देवामधील ब्रह्मतत्व स्पष्टपणे जाणून त्यात स्वतःचा जीवभाव अर्पावा. 4थ्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे, हे अवघेची जाणावे, विलक्षण श्रीराम. लक्षण असोन विलक्षण, ज्ञान असोन अज्ञान, भक्ती असोन विभक्तपण, ते हे ऐसे श्रीराम. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे, समाधान श्रीराम. इतक्या सुंदर ओव्या आहेत या समर्थांच्या. कारण समर्थ 4थ्या ओवीत आपल्याला सांगत आहे, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे. म्हणजेच काय? की भक्त म्हणजे काय? की जो विभक्त नाही तो भक्त. पण मग विभक्त शब्दाचा अर्थ संतांना माहीत नसला तरी प्रापंचिक माणसाला तो चांगलाच माहीत असतो. कारण बऱ्याच वेळा आपण या प्रपंचामध्ये बघतो की व्यवहारात बघतो की बऱ्याच वेळा मुलांचे लग्न झाल्यानंतर मुले आईवडिलांपासून विभक्त होतात. म्हणजे आईवडिलांपासून ते वेगळे राहायला लागतात. तर मग हे म्हणजे विभक्त होतात म्हणजेच वेगळे राहतात. म्हणजेच विभक्ताचा अर्थ आहे की वेगळा निघतो. मग विभक्त म्हणजे वेगळे निघणे. मग असं हे वेगळे इथे कोणापासून झालो आहे आपण? तर भगवंतापासून वेगळे निघणे याला समर्थ इथं विभक्त म्हणत आहेत. मी व भगवंत वेगवेगळे समजणे म्हणजेच विभक्त. येथे मी आणि भगवंत 2 झाले. 2 म्हणजेच काय? की द्वैत. आणि द्वैत म्हणजेच विभक्त होणे होय. म्हणजेच मी आणि भगवंत यांच्यात अद्वैत न मानता द्वैत मानणे म्हणजेच विभक्त होणे होय. एकदा विभक्त शब्द समजला की भक्त शब्द समजायला वेळ लागत नाही. भक्त म्हणजे भगवंत आणि मी एकच आहे
दोघांमध्ये अजिबात भिन्नता नाही हे चित्ताला, बुद्धीला, मनाला, हृदयाला ठामपणे समजणे म्हणजेच भक्त असणे. त्यांच्यात व माझ्यात अद्वैत असणे म्हणजेच मी देवाचा भक्त असणे यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. मग स्वतःला भक्त म्हणून घ्यायचे आणि आपल्यापासून देवाला वेगळे समजून देवाची पूजा करायची हे सर्व विलक्षणच नाही का हो? परंतु स्वतःला देवापासून थोडे तरी वेगळे समजल्याशिवाय त्याची पूजा पण करता येत नाही. म्हणजे मग पुन्हा अद्वैताबद्दल शंका घेणे होईल. पण वास्तविक हा नरदेह भगवंताशी एकरूप होण्यासाठीच आपल्याला मिळालेला आहे. पण आपण द्वैतात रममाण होतो याचे समर्थांना आश्चर्य वाटते, म्हणूनच ते त्याला विलक्षण म्हणतात. खरे म्हणजे जीवाने सगुणाचा आधार घ्यायचा आणि निर्गुणापर्यंत जायचे व तेथे एकदा पोहोचले की त्या आधाराची गरजच नाही. पण अज्ञानामुळे मला ते समजत नाही. जीव मुळात आत्मरूपच आहे. ज्ञान हेच त्याचे स्वरूप आहे. अविद्येमुळे तो स्वतःला जीव समजतो व मायेच्या प्रभावामुळे जणू काही तो अज्ञानीच होतो आणि स्वतःला वेगळा समजायला लागतो. म्हणून 6व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे, समाधान श्रीराम. समर्थांची ही भक्तीची अतिशय सुंदर व्याख्या आहे की भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. तर भक्त म्हणजे काय? तर भक्त कधीच भगवंतापासून विभक्त असू शकत नाही. तो भक्त, पण तो जर विभक्त असेल तर तो कधीच भक्त असू शकत नाही. हा सर्व गुंता वेदांत विचारांशिवाय सुटू शकणार नाही. म्हणून 7व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी श्रीराम. वेदांत शास्त्राचा अभ्यास करून देवाचे खरे स्वरूप ओळखण्यासाठी अंतरंगाचा शोध घेतला की विवेकाने व श्री गुरूच्या कृपेमुळे सोहम साधना करून मी व भगवंत एकच आहोत याचा शोध घ्यावा. त्यासाठी वेदांतातील काही शब्द, त्यांचा अर्थ व संकल्पना स्पष्ट करून घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण अनेक वेळा ब्रह्म, ईश्वर, माया हे शब्द ऐकले आहेत. पण ते जर मी समजूनच घेतले नाही तर मला पुढे जाता येणार नाही. मग आता हे जर मला समजून घ्यायचे असेल तर आता काय आहे की आपण प्रवचन ऐकताना एकमेकांच्या समोर नाही आहे. म्हणून मी आता एक जे सांगते आहे त्याला तुम्ही फक्त डोळ्यासमोर ते चित्र आणा आणि त्याप्रमाणे तुम्ही विचार करा की आता समजा माझ्या समोर एक पांढरा स्वच्छ कागद आहे, अगदी प्लेन, त्याच्यावर काहीच नाही आहे. त्या स्वच्छ पांढऱ्या कागदावर मी एक वर्तुळ काढले आहे. वर्तुळाचा एक संपूर्ण वर्तुळ काढले आहे. वर्तुळाच्या अर्ध्या भागामध्ये मी आडव्या रेषा दिलेल्या आहेत आणि ज्या आडव्या रेषा दिल्या आहे त्यातल्याही अर्ध्या भागामध्ये मी आडव्या आणि उभ्या रेषा दिलेल्या आहेत. म्हणजेच काय की संपूर्ण वर्तुळ की ज्यात काहीच नाही आहे, ते संपूर्ण वर्तुळाचा आतील भाग म्हणजे ब्रह्म आहे. आडव्या रेषा म्हणजे ईश्वर आहे आणि त्या ईश्वराच्याही आडव्या रेषांमध्ये काही भाग आडवा आणि उभा काढलेला आहे, तो म्हणजे जीव आहे. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की पांढऱ्या कागदावरील वर्तुळाचा जो संपूर्ण भाग आहे ते म्हणजे व्यापक ब्रह्म आहे. त्यालाच केवल चैतन्य म्हणतात. त्या व्यापक ब्रह्मावर जेव्हा मला जगताचा म्हणजे या सृष्टीचा भास होऊ लागतो तेव्हा त्याला ईश्वर म्हणजे माया विशिष्ट चेतन असं म्हणतात. या ईश्वराच्या शरीरात अनंत जीवांचा समावेश असतो. म्हणून आपण म्हणत असतो की त्या ईश्वराचा मी अंश आहे. त्या ईश्वराच्या शरीराच्या अनंत जीवांचा समावेश असतो. त्या जीवाच्या ठिकाणी पण
चेतन तत्व आहे त्याला आपण अविद्या विशिष्ट चेतन म्हणतो. म्हणजेच काय की मुळात जीव ब्रह्मरूपच आहे, पण अविद्येमुळे जीव स्वतःला मी देह, मी मन, मी प्राण, मी बुद्धी असे समजायला लागला आणि हा मी खरा नाही. खरा मी जाणून घेण्यासाठी 82 तत्वांचा निराश करावा लागतो. शरीर व जगत ज्या तत्वापासून निर्माण झाले ती तत्वे समजून घ्यावी लागतील. त्यासाठी पंचीकरण व महावाक्यांचा अभ्यास करावा लागेल. व्यवहारातही आपण एखाद्या क्षेत्रात काम करत असतो. जेव्हा एखादा डॉक्टर असेल तर ते डॉक्टरकीचा अभ्यास करत असताना, त्यातलं शास्त्र समजून घेत असताना त्यातील शब्दांची ओळख करून घेतात, शब्दांची माहिती करून घेतात. त्याशिवाय ते त्या क्षेत्रात उत्तम रीतीने कार्य करू शकत नाहीत. म्हणून त्या परमार्थात देखील या शब्दांची ओळख आपल्याला करून घेतल्याशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही. जीवाने या स्वतःच्या शरीराचा म्हणजे आपले शरीर 4 देहांचे असते, म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. तर जीवाने स्वतःच्या शरीराचा व ईश्वराच्या शरीराचा निराश केला असता तो जीवच व्यापक चैतन्य आहे असे त्याच्या अनुभवास येते. जीवाच्या या अनुभवासच आत्मनिवेदन म्हणतात. अरे बापरे, इतक्या भानगडी समजून घ्यायच्या का? असं नव्हे, पण आपण हे सगळं पहिल्यांदा ऐकत असल्यामुळे आपल्याला तसं वाटते. पण वारंवार आपण जेव्हा या गोष्टी ऐकू तेव्हा त्याचं आपल्याला काहीच वाटणार नाही. मग अशा या 82 तत्वे, ही 82 तत्वे नाशिवंत असून मी तो देह नसून ब्रह्म आहे हाच भाव दोन्ही ठिकाणी समन्वयाचा आहे. विचाराने पुढील तत्वात मागील तत्व लीन करत करत शेवटी मीचा निवाडा होतो. असा निवाडा करणाराही शिल्लक राहत नाही. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. हा विचार 11व्या ओवीमध्ये समर्थांनी आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितला आहे की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये, की हाच वर जो आपण आता सगळा समजून घेतला वेदांताचा भाग, तेच अगदी थोडक्यामध्ये समर्थांनी या ओवीत आपल्याला सांगितलं की एक मुख्य परमेश्वरू म्हणजे मुख्य परमेश्वर म्हणजे पुरुष, दुसरी प्रकृती जगताकारू, दुसरे जगत म्हणजे प्रकृती, म्हणजे पुरुष आणि प्रकृती ही दोनच तत्वे असताना तिसरे मी तत्व घुसलेच कसे? येथे प्रकृती म्हणजे मी व पुरुष म्हणजे आत्मरूप मी आहे. मग या दोनच तत्वे असताना हा तिसरा मी कुठून आला असं समर्थ आपल्याला इथे सांगत आहेत. 12व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहेत, ऐसे ही सिद्धची असता नाथिली लागे देह अहंता, परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे श्रीराम. पाहता तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्व रचना, विश्वाकारे व्यक्ती नाना, तत्वे विस्तारली श्रीराम. तत्वे साक्षत्वे ओसरती, साक्षत्व नुरे आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कैसा श्रीराम. की असा हा आत्मरूप मी नित्य सिद्ध असताना मी देह हा अहंकार अकारणच मागे लागला आहे. परंतु विचार म्हणजे वेदांत शास्त्राचा विचार केला असता त्याचा मुळीच टिकाव लागत नाही. जसजसा आपण अभ्यास करू लागतो तेव्हा लक्षात येते की पिंड म्हणजे शरीर व ब्रह्मांड म्हणजे अनंत विश्व या रचनेतील घटकच निराळे रूपे घेऊन या जगाच्या आकाराने विस्ताराला आली आहेत. खरा साधक म्हणजे अभ्यासाने ज्याची बुद्धी सूक्ष्म विचार करण्यासारखी झालेली आहे असा साधक त्या तत्वाकडे साक्षी भावाने म्हणजे तटस्थ होऊन अनात्म तत्वे बाजूला करतो. ती तत्वे बाजूला करत करत साक्षीत्व करणारी बुद्धी सुद्धा आत्मरूप होते. म्हणून 15व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन, तरी मग आपण कैसा भिन्न उरला येथे श्रीराम. सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार, आपण कैसा तेथे श्रीराम.
की असा हा एकमेव अद्वितीय भेदशून्य आनंदरूप असणारा आत्मा आहे व मी आत्मा आहे असं श्रुती आपल्याला सांगते. श्रुती सांगते ते कधीच असत्य नसते. म्हणून 16व्या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतात, सोहम हंसा हे उत्तर, याचे पहावे अर्थांतर, पाहता आत्मयाचा विचार, आपण कैसा तेथे श्रीराम. की सद्गुरू आपल्याला हे सगळं शास्त्र समजून सांगताना आपण जेव्हा सद्गुरूंजवळ जातो तर सद्गुरू आपल्याला तत्वमसी असा उपदेश करतात. आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला आहे. तर या तत्वमसीमध्ये तत्, त्वम आणि असी असे 3 पद येतात. तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव आणि असी म्हणजे आहे. या 3 पदांचे विवरण केल्याशिवाय असी पदाचा अनुभव येत नाही. म्हणजे ती पदे आपल्याला आधी समजून घ्यावी लागतात. याचा अर्थ असा की ही 3 पदे समजून घेताना आपल्याला भागत्याग लक्षणा वापरावी लागते. त्या लक्षणेत वाच्यार्थ व लक्षार्थ समजून घ्यावे लागतात. वाच्यार्थ म्हणजे काय की एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला तो शब्द ऐकल्याबरोबर त्याचा अर्थ समजतो. पण लक्षार्थ म्हणजे एखादं वाक्य असं असतं की त्या शब्दाचा अर्थ आपल्याला लावून घ्यावा लागतो. म्हणजे अर्थ जुळण्यासाठी जेव्हा वाक्यातील काही पदांचा स्वीकार करावा लागतो व काही भाग सोडून द्यावा लागतो त्याला भागत्याग लक्षणा म्हणतात. आपण ही भागत्याग लक्षणा एका उदाहरणाने समजून घेऊयात. की शस्त्रक्रिया करताना वेगळ्या जागी वेगळ्या पोशाखात व विशिष्ट वेळी पाहिलेले डॉक्टर जेव्हा मी गाडी चालवताना रस्त्यावर वेगळ्या पोशाखात व आत्ताच्या वेळी आपल्याला ते दिसतात तेव्हा मी म्हणते की तेच हे डॉक्टर असं आपण म्हणतो. तेव्हा डॉक्टरांची कृती, स्थळ, पोशाख व काळ यांना धरून असलेल्या परस्पर विरोधी भागांचा त्याग केला असता एकाच व्यक्तीचा बोध होतो. त्याचप्रमाणे इकडे की ईश्वराची माया ही उपाधी व जीवाची अविद्या ही उपाधी बाजूला केली की त्याचा त्याग केला असता एका चैतन्याचा बोध होतो. त्यालाच भागत्याग लक्षणा म्हणतात. अगदी तसेच तत्वमसीमध्ये सुद्धा होते की तत्वमसीमध्ये त्वम शब्द आहे. त्वम म्हणजे जीव आणि त्वमचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ लक्षात घ्यायचा आणि तत्चा पण वाच्यार्थ आणि लक्षार्थ लक्षात घ्यायचा. तर त्वम म्हणजे जीव, वाच्यार्थाने जीव आहे आणि लक्षार्थाने ईश्वर आहे. तत्मध्ये वाच्यार्थाने ईश्वर आहे आणि लक्षार्थाने ब्रह्म आहे. मग असे यातील जीव आणि ईश्वर म्हणजे अविद्या व माया आहे. मग या दोन्हींचाही, जीव आणि ईश्वर या दोन्हींचाही त्याग व दोन्हीतील केवळ चेतन तत्वाचा स्वीकार करायचा. म्हणजे जो जीव लक्षार्थाने ईश्वर आहे आणि जो ईश्वर लक्षार्थाने ब्रह्म आहे त्या चेतन तत्वाचा स्वीकार करायचा. हे केवळ मग जे केवळ चेतन उरते त्यालाच तत्वमसी असे म्हणतात. म्हणजेच ते तू आहेस असं म्हणतात. 21व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, निरसिता जीव शिव उपाधी, जीव शिवंची कैसे आधी, स्वरूपी होता दृढबुद्धी, आपण कैसा श्रीराम. की अशा या जीव आणि ईश्वर या 2 उपाधींचा निराश केल्यानंतर जीवत्व व शिवत्व शिल्लकच राहत नाही. जीव व शिव प्रत्यक्षात असा भेद प्रत्यक्षात नाहीच. कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे. समजुतीसाठी ते फक्त आपल्याला बोलावे लागते. जीव व ईश्वर किंवा शिव असणाऱ्या जीव आणि ईश्वर नसण्यावर ब्रह्माचे अस्तित्व अवलंबून नाही. कारण ब्रह्म आहेच आहे. जीव आणि ईश्वर असो की नसो ब्रह्मतत्व हे अबाधित असते. मग 22व्या ओवीत ते आपल्याला सांगत आहे, आपण मिथ्या साच देव, देव भक्त अनन्य भाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम. की भक्त असलेला मी व ब्रह्म असलेला देव वेगळे नाहीत
या बोलण्याचे रहस्य आत्मानुभवी लोकच जाणतात. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. म्हणूनच सर्व भक्तींमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. 25व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, 9वी भक्ती आत्मनिवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण, अन्यथा नव्हे श्रीराम. की ही आत्मनिवेदन भक्ती साधल्याशिवाय जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका नाही. आधीच्या 8 भक्ती कितीही भावरम्य वाटल्या तरी त्याची परिणिती 9व्यामध्ये झाल्याशिवाय त्या 8ांचे सार्थक होत नाही. म्हणूनच प्रामाणिक साधकाने कितीही कठीण वाटले तरी आत्मनिवेदन हे आपले ध्येय नजरेआड होऊ देऊ नये. म्हणून 30व्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, पहिली मुक्ती ती स्वलोकता, दुसरी ती समीपता, तिसरी ती स्वरूपता, चौथी सायुज्य मुक्ती श्रीराम. ऐसी ह्या 4 मुक्ती भगवत भजणे प्राणी पावती, हेची निरूपण प्रांजळ श्रोती, सावध पुढे परिसावे श्रीराम. की स्वलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती या 4 मुक्ती आहे. या देवाशी एकरूप होऊन देवच होऊन राहणे यासाठी सांगितले आहे. आणि या 4 गोष्टींचा उहापोह संपूर्ण पुढच्या दशकामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. म्हणून भक्तीचा या 4 मुक्ती ज्यांनी प्राप्त केलेल्या आहेत तोच साधक सायुज्य मुक्तीपर्यंत जातो. म्हणून आता सावध होऊन सायुज्य मुक्तीपर्यंत जाण्याचा मार्ग काय हे सांगण्यासाठी आता समर्थ आपल्याला मुक्ती चतुष्ट हा समास सांगत आहेत. समास 10वा मुक्ती चतुष्ट. मुक्ती हा शब्द समोर आल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की आपण कुठल्या तरी बंधनात अडकलेलो आहे आणि बंधनातून मोकळे होणे याचाच अर्थ मुक्ती आहे. बंधन असले की स्वातंत्र्य नाहीच. मुक्तीने ते परत मिळवता येते. मनुष्य स्वभावच आहे की त्याला कोठेही केव्हाही स्वातंत्र्य हवे असते. आपल्या देशावर जेव्हा इंग्रजांचे राज्य होते तेव्हा स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिले. स्वदेशाला, समाजाला आणि स्वतःला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक लोकांनी मोठा त्याग केलेला असतो. व्यवहारातही आपण पाहतो की घरात मुलगी जर लग्नाची असेल तर तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी ती अगदी लहान असतानापासून वाटायला लागते. मग ते तिचे आधी शिक्षण पूर्ण करतात. शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना वाटते की आता हिचं शिक्षण पूर्ण झाली की मी मोकळी झाली. तिचं शिक्षण पूर्ण होत नाही तर तिच्या लग्नाचे वेध लागतात. मग मी स्थळं पाहायला सुरुवात करते. स्थळं पाहताना मनासारखं स्थळ जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा असं वाटते आपल्याला की आता हिचं लग्न झाले की मी मोकळी झाले. लग्नानंतर तिचं पहिलं बाळंतपणाची वेळ येते. एकदा हिचं एका मुलाचं बाळंतपण केलं की मी मोकळी झाले. म्हणजे आपला बघा स्वभाव कसा असतो माणसाचा व्यवहारात आहे की सतत त्याला मुक्तीच हवी असते. आपल्या मुलीवरही आपलं कितीही प्रेम असलं ना तरी तिचं सुद्धा आपल्याला बंधन वाटते. म्हणून आपल्याला वाटते की तिचं लग्न झाले की मी त्या बंधनातून मोकळी होईल. तिला एक मूल झाले की मी तिच्या बंधनातून मोकळी होईल. म्हणजे बंधनातून मोकळे व्हावं हा मूळतः मनुष्याचा स्वभाव आहे. त्यालाच मुक्ती म्हणतात. परमार्थात आत्मा नित्यमुक्त असूनही अविद्येच्या विळख्यात आपण सापडतो व बंधनात अडकतो. अशा या आत्म्याला स्वतंत्र करण्याची जबाबदारी संत श्रीगुरु स्वीकारतात. त्यासाठी ते त्यागही करतात. खरे म्हणजे माझे स्वरूप आत्मा हा आनंदरूप असतानाही मी मात्र आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असते. माझ्याकडे काही लग्न मौंजासारखे कार्यक्रम असले की त्यासाठी मी लोकांना बोलवते. लोक आले तर आनंद, नाही आले तर दुःख. म्हणजे खरं म्हणजे तर काय आपलं वैभवच दाखवायचं असते. पण तरी मग ते बघायला कोणी आलं नाही की दुःख होते. मुलांना चांगले मार्क्स मिळाले
तर आनंद, नाहीतर दुःख. नोकरीत बढती मिळाली तर सुख, नाहीतर दुःख. अजून एक नवीन गोष्ट झाली आहे की नवीन मोबाईल मला घ्यायचा आहे, वडिलांनी घेऊन दिला, पण तो जास्त किमतीचा असलेला दिला नाही. तर मग मोबाईल मिळाला म्हणून थोडासा आनंद आहे, पण तोंड वाकडंच आहे, कारण मनासारखं मिळालं नाही. अजून एक त्याच्यात भर पडली आहे की मी व्हॉट्सअपवर काही मेसेज टाकत असते, पण त्यांना इतरांनी लाईक केलं नाही की लगेचच मला दुःख होते. म्हणजे नाही नाही त्या गोष्टींची आपण अपेक्षा करतो आणि स्वतः आनंदरूप असतानाही दुःखी होतो. आपण दुःखी का होतो याचं एकमेव कारण म्हणजे माझा सगळा आनंद कोणावर तरी आणि कशावर तरी अवलंबून असतो. आनंद सदैव टिकणारा आहे, तो सर्वत्र राहणारा पाहिजे. भगवंताप्रमाणे तो स्वतंत्र, कोणावर आणि कशावरही अवलंबून नसलेला जो आनंद आहे तेच खरं म्हणजे माझे स्वरूप आहे. अविनाशी, सर्वांग परिपूर्ण, स्वतः सिद्ध, ज्ञानरूप, सर्वात्मक आणि स्वतंत्र असा आनंद मिळवणे आणि तो अनिर्बंध भोगणे हेच जीवनातील सर्वोत्तम मूल्य आहे आणि त्या मंगल अवस्थेलाच संत मुक्ती म्हणतात. आपला हा आनंद कुठेतरी हरवला आहे. मग तो मिळवायचा असेल तर त्याचा शोध आपणच घ्यावा लागेल. वास्तविक आनंद आतच आहे, तेच माझे खरे स्वरूप आहे. आत्मा स्वयंप्रकाशित, अनंत, निरपेक्ष, निस्संग, स्वतंत्र आहे. तरीही अविद्येमुळे तो आपलं अलिप्तपण विसरला आहे. अविद्येमुळे आपले निसंगपण विसरून अविद्येशी तो तादात्म्य पावला आहे. शांत व सीमित होऊन स्वतःला करता भोगता मानू लागला आहे. स्वयंप्रकाशित असून परप्रकाशित झाला आहे. राग द्वेष, सुख दुःख, पाप पुण्य हे अविद्येचे धर्म तो स्वतःवर लादून घेऊ लागला व स्वतःला त्या बंधनात अडकवून घेऊ लागला. कारण मुळात आत्म्याला कुठलेच बंधन नाही, तो स्वतंत्रच आहे. मग हे बंधन दूर करण्यासाठी भगवंताशी सख्य करून त्याची सेवा व आधी सांगितलेल्या 8ही भक्ती करणे हाच उपाय संत आपल्याला सांगतात. मग या आधीच्या भक्ती केल्या की हळूहळू अंतःकरण भक्तीचा वेध घेऊ लागते आणि भक्तीचा परिणाम म्हणून भगवंताशी एक रूप होता येते. तीच खरी आत्मनिवेदन भक्ती आहे आणि ही आत्मनिवेदन भक्ती साधल्यानंतरच सायुज्य मुक्ती आपल्याला मिळते. मग असं एकाग्रतेचं प्रमाण जसं आपलं असेल, मी कधी जप करते तेव्हा कधी मी खूप वेळ त्या भगवंताशी एकरूप होते, कधी अजिबात होत नाही. म्हणजेच काय की एकाग्रतेचं प्रमाण जसं कमी जास्त असेल त्यानुसार माणसाला मुक्तीसुद्धा मिळते. त्या 4 मुक्ती या समासात सांगितल्या म्हणून समासाला मुक्ती चतुष्ट नाव दिले आहे. या समासामध्ये सुरुवातीच्या सगळ्या ओव्या नुसत्या वाचून सुद्धा आपल्याला समजण्यासारख्या आहेत. या समासात काही पारंपरिक संकल्पना जशाच्या तशा मांडल्या आहेत. त्यावर फारसा विचार चर्चा करू नये, कारण पुराणात वर्णन केल्यामुळे विज्ञानाशी ते जुळवण्याचा प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. त्यातील वैकुंठ लोक, इंद्रलोक, गंधर्व लोक, अमृताची सरोवरे, कल्पतरू, हिरेमाणकांच्या खाणी इत्यादी वर्णनं केलेली आढळतात. माणसाने सदाचार संपन्न व्हावे हाच त्यामागचा शुद्ध हेतू आहे. हिमालयाच्या पलीकडे स्वर्ग असतो आणि स्वर्गाचं वर्णन तर आपण नेहमीच ऐकत आलो आहे. स्वर्गात जायला मिळेल म्हणून तरी लोक पुण्य करण्याच्या मागे लागतात आणि स्वर्ग हे देवांचे निवासस्थान आहे म्हणून त्याचे वर्णन या समासामध्ये समर्थांनी केले आहे. 23व्या ओवीपासून समर्थ आपल्याला सलोकता, समीपता, स्वरूपसता आणि सायुज्यता या 4 मुक्तींचे वर्णन करून सांगत आहेत की पहिल्या 3 मुक्ती अशाश्वत असून 4थी मुक्ती शाश्वत आहे. मग सलोकता म्हणजे काय, समीपता म्हणजे काय, हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागेल. एक छोटासा दृष्टांत देते, त्या दृष्टांतावरून त्याची पूर्ण कल्पना लगेचच येईल.
सलोकता म्हणजे काय? तर सलोकता म्हणजे देवलोकात देवाजवळ राहणे. समीपता म्हणजे देवलोकात देवांजवळ म्हणजे सगळ्या लोकांमध्ये जाणे. समीपता म्हणजे देवाजवळ राहणे, अगदी देवाच्या जवळ जाणे. स्वरूपता म्हणजे केवळ रूप देवाप्रमाणे होणे. आणि सायुज्यता म्हणजे देवाशी एकरूप होऊन राहणे. आपण छान एक दृष्टांत घेऊ म्हणजे हे आपल्याला सगळं क्लिअर होईल. की एक मनुष्य आहे आणि आपल्या मुलीकरता त्याला आता वर शोधायचा आहे. म्हणून त्याला जे स्थळ हवं आहे मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी, तर तो घराण्याला, कुळाला, शिलाला साजेल असं स्थळ तो शोधत असतो. मग आपल्याकडे बघा ना, आपल्याकडे जर मुलींचं लग्न करायचं तर आपण इतरांनाच सांगतो, माझा मुलगा किंवा मुलगी लग्नाची आहे बरं का, काही माहितीतलं स्थळ असेल तर मला सांगाल. मग एखादा रस्त्यात जुना मित्र भेटतो आणि तो आपल्याला एखाद्या स्थळाची माहिती देतो आणि त्याचा ठाव ठिकाणा आपल्याला कळतो. म्हणजे याचाच अर्थ काय, की मी लोकांपर्यंत तिथे पोहोचले आणि लोकांशी मी संवाद साधला, म्हणजेच सलोकता प्राप्त झाले. तेव्हा तो ज्याला लग्न करायचं आहे तो माणसाला स्थळाची माहिती मिळाल्यावर ते इकडे तिकडे चौकशी करून मग त्या स्थळाच्या गावात जातात. याचाच अर्थ त्या लोकांपर्यंत गेला, म्हणजेच त्या लोकांच्या जवळ पोहोचला, समीप गेला, त्यालाच समीपता असे म्हणतात. एकंदर परिस्थिती पाहून मंडळी कशी कुळवान शिलवान आहेत का, मुलगा कर्तृत्ववान वगैरे आहे का, त्यांच्याशी विचारविनिमय करून परत ते आपल्या घरी आले व आपल्या मुलीस त्या गावी घेऊन गेले. मुलाने मुलगी व मुलीने मुलगी पाहिली. एकमेकांना पसंती दिल्यावर वांग निश्चय करून ते परतले. याचाच अर्थ तिथं स्वरूपता झाली. त्यांनी एकमेकांना फक्त बघून पसंती दिली, ही स्वरूपता झाली. पुढे यथाकाल उत्तम प्रकारे विवाहन मुलगी सासरी गेली. कोणतीच कुरबूर नव्हती, ती सासरी आनंदात होती. अशा अवस्थेत मुलगी त्या घराण्याशी समरस झाली आहे, म्हणजे एकरूप झाली आहे. त्यालाच सायुज्य मुक्ती असं म्हणतात. म्हणजेच काय आहे की सायुज्य मुक्तीपर्यंत जाण्यासाठी या सगळ्या मार्गातून आपण गेल्यानंतर मग या पहिल्या 3 ज्या आहेत त्या अशाश्वत आहे आणि सायुज्य मुक्ती म्हणजे एकरूपता होणे ही खरी मुक्ती आहे. या 3 मुक्ती अनित्य असून सायुज्यता मात्र नित्य आहे. निर्गुण ब्रह्माशी एकरूप झाल्यावर जी मुक्ती मिळते त्यालाच सायुज्य मुक्ती किंवा निर्गुण भक्ती म्हणतात. यात देव आणि भक्त एकरूप झालेले असतात. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी अनन्य असणे म्हणजेच सायुज्यता. स्वरूपात लीन होणे म्हणजे सायुज्यता. सगुणाच्या आधाराने कर्म उपासनेचे कितीही महत्त्व असले तरी निर्गुणापर्यंत जाण्यासाठी त्यांची मदत घ्यायची. ते अत्यंत निष्ठेने करायचे. परंतु निर्गुण ब्रह्म मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय जीवनमुक्ती नाही. आणि अशी जीवनमुक्ती नंतरही संत उपासना करत असतात, ती ज्ञानोत्तर भक्ती होय. गोंदवलेकर महाराज सुद्धा आपल्याला हातात माळ घेतलेलं नेहमी त्यांचं चित्र आपल्याला तसंच पाहावयास मिळते. याला एकच कारण आहे की त्यांना सायुज्य मुक्ती मिळाल्यानंतरही तुमच्या आमच्या समोर आदर्श हवा म्हणून जीवनमुक्तीचा अनुभव घेऊनही ते भक्ती करताना दिसतात. मग अशी भक्ती आपल्याला सायुज्य मुक्तीपर्यंत नेण्यासाठी सगुणाच्या आधाराने करायची आहे आणि मग सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचून आत्मनिवेदन भक्ती साधायची आहे, म्हणजेच सायुज्य मुक्ती साधायची आहे. अशी म्हणून भक्तीची नितांत गरज आहे. अशी भक्ती तुमच्या माझ्या हातून घडावी हीच समर्थ चरणी मी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.